उंच जाणार पाखर आभाळाला मिठी, परदेशाची साद निघाली तोडून रेशी मनाती। दूर देशी तो पोर निजावा माय इथे अंगाई गाते। साठी गेली काठी साठी पाणी पित्याच्या डोळा येते। येशील केव्हा परतून बाळा मनी अनामिक काहुर उठत। वाट पिलाची पाहत आहे एकरी काम घरट, एकरी काम घरट, एकरी काम घरट। समीरने अमेरिकेला जाणं रद्द करावं। अमेरिकेत भीक मागायला चालला नाहीये, तू कमवायला चाललाय। आपल्या लोकांना सोडून दुसऱ्यांजवळ हात पसरणं म्हणजे भीक मागणं होत नाही का? तुम्ही सगळेच माझ्या समजण्या पलीकडे आहात, स्वार्थी, फक्त स्वतःचा विचार करणारे। आत्ताच्या आत्ता आपण समीरकडे जाऊया। तुम्हाला जायचं असलं तर तुम्ही जा, मी नाही येणार। ते सगळं जाऊ दे रे, चालून बार मध्ये जाऊ। आज मंगळवार ना? हा मग मी आज दारू नाही पित। निघा निघा। नाही विनायक थांब। अरे नाही, आत्ता इथे थांबणं मला योग्य वाटत नाही। अरे मी निघा, येऊ नका परत। बाबा, काल तुम्ही समीरकडे गेलेलात ना? हो, गेलो होतो। मग काय झालं? काही नाही। मग कशाला गेला होता? काय चाललंय तुमचं? मला जरा शांतपणे काम करू द्याल की नाही? पप्पा, माझं एक ऐकाल प्लीज? आईला सांगा घाई गडबडीत असा कोणताही निर्णय नको घेऊ, जेणेकरून पुढे जाऊन सर्वांनाच त्रास होईल। सोनल, दीदी मला बोलू दे। मला माहितीये तू मनापासून आईच्या होकारात हो मिळवत नाहीयेस। सोनल, असं काहीही नाहीये। दीदी हे असंच आहे, मला माहितीये तुझं आई पप्पांवर किती प्रेम आहे ते, आणि फक्त आईमुळे तू लग्नाला नकार देतेस। असं मुळीच नाहीये। हा, हे अगदी 100% खरं आहे की मी आपल्या लोकांना सोडून अमेरिकेत नाही राहू शकत। पण माझ्या काही इच्छा आकांक्षा आहेत की नाही? दीदी, पण तू हे अगदी मनापासून बोलतेस का? तुझी बरं, आपण एक काम करूया बाबा, आपण उद्याच समीरच्या घरी जाऊया। त्याची काही एक गरज नाहीये। पण बाबा, तुम्ही तर काल गेला होतात ना समीरच्या घरी, तिथे काय झालं? सासरे बुवा
लग्न मोडलत ना? आता कशाला आला तिथे? समीर, बाबा ओरडू नका. पप्पा पप्पा, अहो कुठे हरवलात? काय झालं? काही नाही. काही नाही म्हणजे नक्कीच काहीतरी झालेलं दिसतंय. पप्पा पप्पा सांगा ना, काल समीरकडे काय झालं? काल मी जेव्हा समीरकडे गेलो त्यावेळेला समीर खूप खूप दारू पिऊन घरी आला. एकरी काम घरट नमस्कार, मी बबन. बबन. हा, समीर नेहमी बोलत असतो तुमच्या बाबतीत. हो, तो मीच. अरे या ना आत या. या. या बबनराव या. या बसा. अगं काय चहा कॉफी? अगं ए स्मिता, स्मिता. आले आले. हा काय झालं? नमस्कार. नमस्कार. स्मिता, हे बबन भोसले अच्छा आपल्या समीरचे वर्गमित्र आहेत. अच्छा, म्हणजे आपणच बबन का? हो, समीर नेहमी माझ्याबद्दल बोलत असतो ना. पण खरं सांगू का, आज तुम्हा दोघांना पहिल्यांदा भेटून मला खूप आनंद झाला. पण समीर कुठे आहे? तो झोपलाय, मी उठवते त्याला. नको नको, झोपू दे त्याला. काय झालं? काल रात्री तो जरा उशिरा घरी आला म्हणून. हो, मीच आणून सोडलं त्याला इथं. म्हणजे काल समीर आणि तुम्ही दोघेही? नाही, मी घेतली नव्हती. समीरला जरा जास्त झाली होती. काल त्यानं बारमधून मला फोन केला होता. आणि माझं म्हणाल तर मंगळवारी मी बारमध्ये जात नाही आणि पीत पण नाही. पण काल समीरमुळे एवढ्या दिवसांची प्रथा मोडली. असो, मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय. मग बोला ना. खरं सांगू, समीरचं तुम्हा दोघांवर खूप प्रेम आहे आणि तुमचंही समीरवर. हो, एकुलता एक मुलगा आहे तो. म्हणजे त्याच्यासाठीच तर आम्ही जगतोय. पण तो मात्र आमच्यापासून दूर पळायला बघतोय. त्याचं तुमच्यापासून दूर जाणं म्हणजे तुम्हाला सोडून जाणं असं त्याचं म्हणणं नाहीये. पण समीर बरोबर राहून मला हे सातत्यानं जाणवतं. त्याला तुम्हा दोघांना सुखात ठेवण्यासाठी खूप मोठं व्हायचंय. नाव, पैसा, प्रसिद्धी कमवायचंय. आणि हे सगळं इथं आपल्या देशामध्ये राहून होणार नाही असं त्याचं ठाम मत आहे. नाही बबनराव, यातला आम्हाला काहीही नको आहे. आमची फक्त एकच इच्छा आहे की समीरला आमच्या सोबत राहावं. बाबा, हे तुमचं मत झालं, हे तुमचे विचार झाले. तुमचे जसे विचार आहेत तसे समीरचे पण विचार आहेत ना. पण नाव, पैसा, प्रसिद्धी हे सगळं भारतात राहून सुद्धा मिळतच की नाही? तुम्हाला किती उदाहरणं सांगू? बाबा, मला हे सगळं पटतंय. मग तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही दोघंही त्याच्या आनंदात सहभागी व्हा.
त्याच्या प्रत्येक इच्छेला होकार द्या. हळूहळू समीरला सुद्धा त्याच्या चुका कळत जातील. तुम्हा दोघांच्या आणि समीरच्या मनासारखं सगळं आपसूक घडून जाईल. बाबा, प्रत्येक माणसामध्ये बदल घडत असतो, पण तो असा 2-4 दिवसात नाही. त्याला थोडा वेळ द्यावा लागतो. मला खात्री आहे तुम्ही योग्य निर्णय घ्याल. तुम्ही जर एखादी गोष्ट ताणून धरली तर समीरही तसाच वागणार आहे, आणि याला जबाबदार कोण? तुम्ही. जरा विचार करा. आणि काल तुम्ही समीरची अवस्था बघितलीच असेल. बाबा, ह्या गोष्टीला काही शेवट नाहीये, आणि जरी शेवट असला तर तो वाईटच असणार आहे. तुम्ही योग्य तो निर्णय घ्या. काल तुम्ही समीरची अवस्था बघितलीच असेल. बघा, थोडा विचार करा. येतो मी. आणि हो, मी इथं आलो होतो हे प्लीज समीरला नका सांगू. येतो मी. तुम्ही सगळेच माझ्या समजण्या पलीकडे आहात. स्वार्थी, फक्त स्वतःचा विचार करणारे. हे अपंग झालात तुम्ही, अपंग. आम्ही मुलं म्हणजे नेहमी तुमच्या कुबड्या बनून राहायचं का? अरे अरे जरा शांत राहा ना समीर. एवढा कशाला चिडतोयस? मी चिडत नाहीये, तुम्ही सगळे मिळून मला चिडवताय. तुमच्या सगळ्यांच्या हातचा बाहुला बनलोय मी, आणि सगळे नाचवतायत मला. तूही त्यात सामील आहेस. कधी म्हणतेस माझ्यावर खूप प्रेम करते, कधी लग्न करायचं ठरवते, आणि कधी लग्नाला नकार देते. काय काय चाललंय काय तुमचं? कधी तुमच्या भूमिकेशी ठाम राहा. प्रत्येक जण आपला सरण्यासारखा रंग बदलतो. तिकडे तिकडे आई आणि पप्पा, त्यांनी कर्ज काढून मला अमेरिकेला पाठवलं, आणि आता तेच म्हणतात की सगळा विचार करून माझं डोकं ना ते बधीर झालंय ग. मी काय करायचं काहीच कळत नाही. मीच हात पसरतो तुमच्यासमोर. भिकारी झालोय मी. सगळं समोर असून देखील भिकारी. असा भिकारी ज्याला कुणीही भीक घालत नाही. समीर काय चाललं काय तुझं? हे काय बोलतोयस तू? हे जरा शांत हो समीर. 2 वर्षापासून अमेरिकेला राहून तुझं संपूर्ण व्यक्तिमत्वच बदललंय समीर. घ्या. अरे मी का बोलतोय तुझ्याशी? तुला तर माझ्याशी लग्न करायचं नाहीये, आणि मीच आपला जबरदस्ती करतोय. मूर्ख आहे ना मी. निघतो. थांब, माझं जरा ऐकशील का? म्हणजे मीच ऐकायचं आता सगळ्यांशी? हा, अरे आपल्या लग्नाला कुणीही नकार दिलेला नाहीये समीर. हा मग? समीर तुला वाटतं माझ्याशी लग्न करावं? हे काय विचारणं झालं का? मलाही वाटतं तुझ्याशीच लग्न करावं. मग काय प्रॉब्लेम काय आता? समीर हे सगळं तुझ्या एकट्याच्याच हाती आहे. म्हणजे मी अमेरिकेला जायचं, नाच सोडायचा तर? हो. शक्य नाहीये ते. मी आतापर्यंत माझ्या भूमिकेशी ठाम राहत आलोय, आणि आताही राहणार. तुम्हाला जे करायचं ते करा. मी अमेरिकेला जाणारच. समीर,
किती उशीर. मी कधीपासून फोन ट्राय करतो, फोन उचलत का नव्हतीस तू? मोबाईल घरी विसरले. का बोलवलं होतंस मला? आणि आपलं आता भेटायचं नाही असं ठरलं होतं ना? हो. मग अरे अरे पण काही कारणास्तव आपलं लग्न मोडलंय. मैत्री संबंध नाही, मला तुझी मैत्री नकोय आणि कोणते संबंधही नकोय. फक्त दारू हवी आहे, हो ना? समीर, समीर काय करतोयस तू? समीर, समीर मी तुझ्याशी बोलतेय. हे ऐकवण्यासाठी मला इथे बोलवलंयस का? हो, हेच ऐकवण्यासाठी मी तुला इथे बोलवलंय. कोणत्या हक्काने? समीर तू इतका सगळ्यांवर का रागवलायस? मी कुणावरही रागावलो नाहीये. मग काय दारू पिऊन स्वतःचा राग स्वतःवरच काढतोयस असं समज. समीर, म्हणजे तू दारू पिणं सोडणार नाहीस तर? मी काय रोज रोज दारू पितो का? हळूहळू रोजच होईल ते. मला कळतं कसं वागायचं आणि काय करायचं ते. तू शिकवायला नकोयस. जर तुला कळलं असतं ना समीर, तर तू असं पिऊन घरी नसता आला. अरे अरे त्या आई पप्पांचा तरी मान ठेव. त्यांना काय वाटलं असेल, त्यांच्या मनस्थितीचा विचार केलास तू? ए बाई, तू आमचा इतका विचार करू नकोस. तुझं लग्न कर आणि सुखी हो. मी माझं बघीन काय करायचं ते. मीही माझं बघेन काय करायचं ते. चालू तुझं, निघू आता मी. समीर, समीर ऐक तर समीर. तू आमचा इतका विचार करू नकोस. तुझं लग्न कर आणि सुखी हो. विशाखाच्या मनात कोमलचं लग्न दुसऱ्याबरोबर लावावं असं का आलं असेल? किंबहुना आई म्हणून मुलींबद्दल तिला प्रेम वाटतं हे मान्य आहे, पण तिला समजवायला हवं. कसं समजवावं ना तेच मला कळत नाही. आई आहे ना कोमलची, मग तिच्या मनातलं कसं कळत नाही तिला? केवळ तिच्या समाधानासाठी म्हणून कोमलनं समीरशी लग्न करायला नकार दिला. समीर, तुझा विजा कन्फर्म झालाय? नाही अजून. 4-5 दिवसात कळेल. निदान 15-20 दिवस तरी आहे मी इथे. कोमलची भेट झाली होती का रे? हो, भेटली होती. मग काय म्हणत होती? नेहमीच. मग तू काय म्हणालास? नेहमीच. अरे पण तुम्ही नेहमी काय बोलता ते आम्हाला कसं माहित असणार? नेहमी भेटल्यावर आम्ही नेहमीच बोलतो. अरे पण म्हणजे काय? स्पष्ट सांगायचं झालं तर मी कोमलला लग्नाला नकार दिलाय. समीर, अरे पण का? का काय का आई, आम्हाला नाही करायचं लग्न. निदान 5 वर्ष तरी मला लग्न करायचं नाहीये. आणि विशाखा फक्त स्वतःचाच विचार करते. साधी गोष्ट आहे, लग्न कोमल करणार आहे, संसार तिला मांडायचा आहे. मग तिच्या मर्जीनुसार तिला हवा तसा मुलगा तिनं पाहिलाय, तो म्हणजे समीर. समीरनं अमेरिकेत स्थायिक होण्याचं मनातून काढून टाकावं हे तिचं म्हणणंच चुकीचं आहे. सगळ्याच गोष्टी पटदिशी आणि मनाला हव्या तशा होत नाहीत. प्रत्येक गोष्टीला काळ वेळ असते. हळूहळू सगळं नीट होईल. पण तिला कसं समजावं तेच कळत नाही मला. नाही, पण तिला समजावायलाच पाहिजे. समीर आणि कोमलचं लग्न व्हायलाच हवं. आणि 5 वर्षानंतर बघू लग्न करायचं की नाही ते. नाही बघ, मी काय म्हणतो समीर, तू अमेरिकेत जा, तिथेच राहा. आता आमचा कुठलाही विरोध तुला असणार नाही. पण समीर, तू लग्न मात्र कोमलशीच कर. अरे तिच्यासारखी सुंदर सालस मुलगी तुला शोधूनही सापडणार नाही. हे बघ, तू लग्न आत्ता कर किंवा 5 वर्षानंतर कर,
हवं तर तिला घेऊन तू लग्न झाल्यानंतर अमेरिकेला जा, तुम्ही दोघेही तिथेच राहा. पण समीर, तू लग्न मात्र कोमलशीच कर. तू लग्न मात्र कोमलशीच कर. मला तुमच्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे. हो बोला ना. तुमच्या मुलीचं लग्न झालं का हो? नाही अजून. हे पहा, मी जे काही तुम्हाला आता सांगत आहे ते तुम्ही नीट शांतपणे ऐकून घ्या.